नमस्कार, गाथाज किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण अंड्याची बिर्याणी करणार आहोत। त्याच्यासाठी मी अंडी स्वच्छ धुवून उकडायला घातलेले आहेत। अंडी पटकन शिजण्यासाठी मी ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे। आता आपण 10-15 मिनिटं अंडी शिजून देऊया। आता आपण बिर्याणीसाठी वाटणाची तयारी करूया। तर वाटणासाठी मी कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे। तर मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे, 1 टोमॅटो मोठं घेतलेलं आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे। आता आपण कांदा फ्राय करून घेऊया आणि खोबरं फ्राय करून घेऊया आणि मिक्सर मधून हे सगळं वाटण बारीक करून घेऊया। तर वाटण वाटून झालेलं आहे। आता आपण हे फ्राय करू घेऊया। तर अंडी सगळे आपण सोडून झालेले आहेत। तर तांदूळ मी शिजायला ठेवलेला तो शिजलेला आहे। आता आपण हा सुट्टा करून घेऊया। तर कुकर गरम झालेला आहे, तर मी ह्याच्यात तेल टाकते गरम होण्यासाठी। तर आपण वाटण फ्राय करून घेऊया। वाटण टाक चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। फ्राय होऊन द्यायचं। आता मी ह्याच्यात अर्धा चमचा घरचा मसाला टाकते, 1 चमचाभर बिर्याणी मसाला टाकते, थोडं दही टाकते। तांदूळ शिजताना मीठ टाकलेलं आहे, थोडं मीठ टाकते नॉर्मल। तर पोटात मी अंडे कट करून घेतलेलं आहे। आता हे फ्राय करायचे टाकते। तर आता आपण ह्याच्यात शिजवलेलं तांदूळ टाकून घेऊया, राईस, आणि ह्याच्या लेअर देऊया। आता वाटण जे आपण हे करून घे, तर आपण ह्याच्यात लेअर देते। कोथिंबीर टाकते आता। आणि वाफ द्यायला ठेवूया आता। कोथिंबीर टाकूया आणि आता त्याला वाफ बसून देऊया बिर्याणीला थोडी। आणि बिर्याणी बघूया कशी होते। बिर्याणीला वाफ बसलेले आहे। तुम्हाला माझी आजची बिर्याणीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।